श्रोतेहो नमस्कार. तुम्ही ऐकताय डिवाइन रेडिओ 90.8 कम्युनिटी रेडिओ, अर्थातच हृदयांना जोडणारी लाईन. तर श्रोतेहो, आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत बागलाण तालुक्यातील दुर्ग संवर्धन क्षेत्रातील एक तरुण, सक्रिय आणि प्रेरणादायी व्यक्ती श्रावणी बच्छाव. श्रावणी गेल्या 3 ते 4 वर्षापासून सह्याद्री प्रतिष्ठान आणि आता दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून गडकिल्ल्यांचे संवर्धन, संशोधन आणि प्रसार यासाठी सातत्याने काम करत आहेत. इतकेच नव्हे तर बागलाणच्या समृद्ध इतिहासावर संशोधनात्मक पद्धतीने लिखाण करणं, तसेच सोशल मीडिया, विशेष अंक, वर्तमानपत्र यांच्या माध्यमातून जनजागृती करणं हे त्यांचं विशेष कार्य आहे. आज आपण त्यांच्याशी गडदुर्ग संवर्धन, त्याची गरज, त्यासाठीचे प्रयत्न आणि या कार्यातील त्यांचा अनुभव याच्याबद्दल संवाद साधणार आहोत. तर श्रावणी, सगळ्यात आधी तुझं आमच्या रेडिओ डिवाइनच्या या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. सुरुवातीला मी तुला एक साधा आणि महत्त्वाचा प्रश्न विचारते, तो म्हणजे दुर्ग संवर्धन म्हणजे नेमकं काय आणि आजच्या काळात त्याची गरज का भासते? बरोबर. तर दुर्ग संवर्धन ही एक सामाजिक चळवळ आहे आणि दुर्ग हा जो शब्द आहे, तर मला असं वाटतं की मुळात दुर्ग म्हणजे खरंच आणि केवळ 2 अक्षरी शब्द नव्हे, तर दुर्ग म्हणजे जाज्वल्य आहे इतिहासाचा, छत्रपती शिवरायांच्या महत्त्वाकांक्षी स्वराज्याचा, मावळ्यांच्या बलिदानाचा आणि जगाच्या पाठीवरती कुठेही जावं आणि गर्वाने मिरवावा असा 2 अक्षरी शब्द आहे दुर्ग. दुर्ग म्हणजे खरंच आणि केवळ माझा, शिवप्रेमींचा किंवा गडकिल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी राबणाऱ्या लोकांचा श्वास नाही आहे, तर दुर्ग म्हणजे या महाराष्ट्राच्या पारतंत्र्याने घेतलेला स्वराज्याचा, सुराज्याचा मोकळा श्वास आहे दुर्ग. आणि याच दुर्गांना पुढच्या पिढीपर्यंत टिकवणं, पुढच्या पिढीच्या हाती हा वैभव संपन्न इतिहास देणं आम्ही गरजेचं समजतो. त्यामुळे गडकिल्ले संवर्धन ही एक आदर्श उपक्रम किंवा मोहिमांच्या पलीकडे जाऊन एक जिवंत, ज्वलंत सामाजिक चळवळ आहे. आणि महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांनी, इतिहासावर, गडकिल्ल्यांवरती प्रेम करणाऱ्या लोकांनी चालवलेला हा एक यज्ञ आहे. हे एक शिवधनुष्य आहे की जे सगळे इतिहासप्रेमी मंडळी एक समर्थपणे पेलतायत. त्यामुळे इतिहासाच्या जतनाचं आणि संवर्धनाचं महत्त्वाचं काम होतं आहे असं मला वाटतं. तर श्रावणी, माझा पुढचा प्रश्न आहे की गडकिल्ले हे फक्त दगडांचे बांधकाम नाही, बरोबर? तर इतिहास, संस्कृती आणि परंपरेचं प्रतीक आहेत. पण या संवर्धनासाठी प्रत्यक्ष कामाचं स्वरूप कसं असतं, म्हणजे गडावर नेमकं काय केलं जातं? बरोबर. तर गडकिल्ले संवर्धन याचं सुद्धा एक शास्त्र आहे. आणि सगळ्यात सुरुवातीला मला जतन आणि संवर्धन या 2 संकल्पनांबद्दल सांगायला आवडेल की जतन आणि संवर्धन या 2 वेगळ्या संकल्पना असून याच्यात एक लहानसा फरक आहे की जतन म्हणजे कोणत्याही ऐतिहासिक वस्तूचं किंवा वास्तूचं आयुष्य जर हे 500 वर्ष आहे तर ते 400 वर्ष कसं होणार नाही या प्रक्रियेकडे जतनामध्ये लक्ष दिलं जातं. आणि संवर्धनामध्ये त्या वस्तूचं, वास्तूचं आयुष्य हे 500 वर्षाचं 600 वर्ष कसं करता येईल या व्यापक गोष्टीकडे लक्ष दिलं जातं. तर दुर्ग संवर्धनामध्ये प्राथमिक पातळीवरती स्वच्छता मोहिमा असतील किंवा किल्ल्यावरील साफसफाई असेल, या गोष्टींचा याच्यात समावेश होतो. त्यामुळे सगळ्यात सुरुवातीला स्वच्छता मोहिमांमध्ये किल्ल्यावरील बुरुजांवरील झाडे काढणे असेल किंवा तळ्यातील जो गाळ असेल, मलबा काढणे असेल, तटावरील झाडं काढणं असेल किंवा टाक्यातील गाळ काढणं असेल, किल्ल्यावरील प्लास्टिक वेचणं असेल किंवा किल्ल्याला जिथे कुठे स्वच्छतेची गरज आहे ते करणं असेल, या प्राथमिक स्वरूपाची कामं येतात. दुय्यम स्थानावरती यात प्रामुख्याने किल्ल्याला डॉक्युमेंटेशनचं रूप कसं देता येईल, म्हणजे किल्ल्यावरील ऐतिहासिक वस्तूंची, स्थानांची स्थाननिश्चिती करणं, त्याच्यानंतर त्याचं डॉक्युमेंटेशन करणं, किल्ल्यावरील ऐतिहासिक गोष्टींची मॅपिंग करणं, याच्याशी संबंधित पत्रव्यवहार पुरातत्व खात्याशी किंवा प्रशासनाशी करणं, अशा कामांचा याच्यात प्रामुख्याने समावेश होतो. ओके. हो. श्रावणी, आता समज जर कुणाला गडदुर्गांची आवड असेल, पण त्यांना सुरुवात कुठून करावी हे समजत नसेल, तर अशा इच्छुक दुर्गप्रेमींनी संवर्धन कार्यात कसं सहभागी झालं पाहिजे? तर मुळात गडकिल्ले संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्रभरात अनेक संस्था या अहोरात्रपणे, निस्वार्थीपणे आणि स्वतःच्या स्वयंस्फूर्तीने काम करत आहे. आपण अशा संस्थांमध्ये सहभागी होऊ शकतो. त्याच्याच सोबत कोणत्या तरी संस्थेला सहभागी होऊन काम करणं, हे याच्यासोबतच तुम्ही स्वतः व्यक्तिगत पातळीवर सुद्धा या कामात सहभागी होऊ शकतात. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर आपण किल्ल्यावर जातोय आणि जाताना आपण प्लास्टिकची बॉटल घेऊन जातोय, ती जरी परत येताना आपण आपल्यासोबत आणली तरी सुद्धा आपण कुठेतरी एक खारीचा वाटा या गोष्टीला देऊ शकतो. नक्कीच. महाराष्ट्रात अनेक दुर्ग संवर्धन संस्था या निस्वार्थीपणे काम करत आहे.
बागलाण तालुक्यात दुर्गवीर प्रतिष्ठान असेल, सह्याद्री प्रतिष्ठान असेल, गडसेवक असेल आणि अजून इतर संस्था अतिशय उत्तम दर्जाचं काम करत आहे. तर आपण घरी बसून या कामात कसे सहभागी होऊ शकतो? तर 3 पद्धती याच्या आहेत किंवा 3 मार्ग मी तुम्हाला सांगेल की सगळ्यात सर्वप्रथम म्हणजे की आपण प्रत्यक्ष श्रमदानातून आपला वेळ देऊन या गडदुर्गांच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्य करू शकतात. दुसऱ्या स्थानावरती आपल्याला जर हे शक्य नसेल तर आपण आर्थिक स्वरूपात निधी देऊन किंवा आर्थिक स्वरूपात मदत करून या कार्यात सहभागी होऊ शकतात. नक्कीच. आणि तिसऱ्या याच्यात आपण जर आर्थिक निधी आणि प्रत्यक्ष वेळ ह्या दोघी गोष्टी जर आपल्याला शक्य नसतील तर आपण ह्या कामाचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करून जनसामान्यांमध्ये किंवा भाषणं असतील, व्याख्यानं असतील, सभा असतील यांच्या माध्यमातून हे काम मेजॉरिटी लोकांपर्यंत जरी पोहोचवलं तरी आपण या कार्याला आणि या दुर्ग संवर्धन चळवळीला गती देऊ शकतो असं मला वाटतं. नक्कीच. श्रावणी, दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून तुम्ही बागलाण तालुक्यात खूप काम केलं आहे, पण थोडक्यात आमच्या श्रोत्यांना सांग की दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून इथे काय काम सुरू आहे? तर दुर्गवीर प्रतिष्ठानची सुरुवात बागलाण तालुक्यात ही साधारण 2016 आहे आणि 2016 आपण दुर्गवीरच्या माध्यमातून बागलाण तालुक्यातील गडदुर्गांच्या जतनाचं आणि संवर्धनाचं काम करतोय. ओके. याच्यात प्रामुख्याने सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण किल्ले साल्हेर, किल्ले मुल्हेर, चौल्हेर असेल या किल्ल्यांवर स्वच्छता मोहिमा घेतल्या आहेत. सोबतच दुर्ग संवर्धनाच्या पलीकडे जाऊन गडकिल्ल्यांच्या घेऱ्यातील आदिवासी बांधवांमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांना प्रवाहात आणण्यासाठी सुद्धा दुर्गवीर काम करतात. तर आम्ही गडकिल्ल्यांच्या घेऱ्यातील जे आदिवासी बांधव आहेत की ज्यांनी ही किल्ले राखलेली आहेत किंवा ज्यांची पूर्वज यांनी किल्ले राखण्यामध्ये मदत केली आहे आणि ती शिवरायांसोबत त्या काळी लढलेली आहेत, तर ह्या त्यागाची जाणीव ठेवून आम्ही त्यांच्या मुलांना प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक साहित्याचं वाटप करत असतो. लॅपटॉप असेल अशा साधनांचे वाटप याच्या माध्यमातून आम्ही करतो. याच्या पलीकडे जाऊन सौर ऊर्जेचे बल्ब देणं असेल किंवा आपत्तीच्या काळात मदत देणं असेल, आर्थिक स्वरूपात मदत देणं असेल किंवा किल्ल्याच्या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी पावसाळ्यात रेनकोट देणं असेल, अशा अनेक उपक्रम राबवत असतो. याच्यासोबतच किल्ल्यावरील जी योद्धे होती त्यांचा इतिहास शोधून त्यांच्या समाध्या शोधणं, त्या समाध्या बांधणं असेल किंवा किल्ल्यावरील तोफा ज्या सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण काही वर्षांपूर्वी मुल्हेर किल्ल्यावरतील रामप्रसाद आणि शिवप्रसाद अशा 2 तोफा ज्या दरीत पडलेल्या होत्या, त्या अशा अजस्र आणि अतिशय जड अशा तोफांना किल्ल्यावरती सोमेश्वर मंदिरासमोर आणून त्यांचा तोफ गाडे बसवून त्यांचं जीर्णोद्धार एक प्रकारे म्हणता येईल की त्यांना परत एक नवीन स्थान आम्ही देण्याचा प्रयत्न केला होता. मग दिवाळीत किराणा देणं असेल, कपडे वाटप असेल, असे अनेक उपक्रम राबवतो. सोबतच छायाचित्रांच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये हा शिवविचार रुजवण्याचं आम्ही काम करतो. अनेक मंचांवरती व्याख्यानं देऊन लोकांना याबाबत जागृत करत असतो आणि शिवकालीन हत्यारांचं प्रदर्शन आम्ही घेत असतो. सोबतच साल्हेर विजय दिवस ही एक जी संकल्पना आहे की मराठ्यांच्या इतिहासात साल्हेरला जे आमने सामने झालेलं सगळ्यात मोठं युद्ध आहे, त्या युद्धात जे सूर्यराव काकडे धारातीर्थी पडले, तर त्यांच्या योगदानाची जाणीव ठेवून आम्ही साल्हेर विजय दिवस हा साजरा करत असतो. आणि किल्ल्यावर अनेक सण उत्सव आम्ही साजरे करतो, ज्याच्यात दिवाळी असेल, दसरा असेल किंवा अनेक महत्त्वाच्या हिंदू सणांच्या दिवशी किल्ल्यावर जाऊन आम्ही रांगोळ्या काढतो, वेगवेगळे सणांच्या निमित्ताने आनंदोत्सव साजरा करत असतो. तर यामागे किल्ला जिवंत करणं हा एक आमचा हेतू असतो की 350 वर्षापूर्वी ह्याच दिवशी येथे काय घडत असेल हा विचार करून आम्ही हे कार्य करतो. आणि किल्ला जिवंत करणं ही फार सुंदर प्रक्रिया असते. खूपच. हो. तर अशी अनेक उपक्रम आम्ही राबवत असतो आणि डॉक्युमेंटेशन असेल, जतन संवर्धनाचं काम असेल शासन पातळीवरती, ते सुद्धा दुर्गवीरच्या माध्यमातून आम्ही करतोय. ओके. एक वैयक्तिक प्रश्न विचारते. हो. लहानपणापासून आवड होती? हो, म्हणजे ॲक्च्युली मला या चळवळीत येण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे माझे वडील आहेत. की अगदी बागलाण तालुक्यात सुरुवातीच्या काळात जे काही अभ्यासकं झाली, ज्याच्यात मुल्हेरचे डॉक्टर रघुराज पंडित म्हणून होते की ज्यांनी सगळ्यात मोठं डॉक्युमेंटेशनचं काम बागलाणच्या इतिहासावरती केलं. तर या पहिल्या फळीतल्या अभ्यासकांसोबत माझ्या वडिलांनी काम केलं. ते स्वतः पत्रकार आहेत, सुरेश बच्छाव म्हणून. तर वडील अगदी मी लहान असताना मला गडकिल्ल्यांवर घेऊन जायचे. अनेक जंगलं त्यांनी फिरवलेली आहेत, अनेक किल्ल्यांवरती ते हात धरून घेऊन जायचे. त्यावेळी त्या गोष्टी कळत नव्हत्या, मात्र त्या किल्ल्यांविषयी एक नाळ कुठेतरी त्याच काळात जोडली गेली आणि ती आता दिवसेंदिवस घट्ट होताना मला जाणवते. वडील सुरुवातीला इतिहासाबाबत अनेक वेळा चर्चा करायचे. त्यावेळी ते खरं तर बोर वाटायचं, त्या तारखा वगैरे.
पण जसं जसं मोठी होत गेली तसं तसं त्या योगदानाची, त्या त्यागाची जाणीव होत गेली. नक्कीच. आणि तीच जाणीव आता पुढे ठेवून हे काम अजून व्यापकपणे आणि या चळवळीला अजून वेळ देऊन ही चळवळ जिवंत ज्वलंत करण्याचा प्रयत्न चालू आहे. छान. तर श्रावणी, साल्हेर किल्ला युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झाला आहे. ही अत्यंत गर्वाची गोष्ट आहे बागलाणवासियांसाठी. तर यामुळे आपल्या परिसराला आणि स्थानिक लोकांना याचा काही फायदा मिळू शकतो असं तुला वाटतं? बरोबर. तर साल्हेरचा जो युनेस्कोपर्यंतचा प्रवास आहे हा अतिशय खडतर आणि संकटांनी भरलेला होता. ओके. आणि पुरातत्व खातं, त्याच्यानंतर प्रशासन असेल आणि सोबतच स्थानिक पातळीवरती अभ्यासक, संशोधक आणि गडकिल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी काम करणारे व्यक्ती आणि संस्था यांच्या योगदानाचं, यांच्या त्यागाचं किंवा यांच्या कामाचं हे एक फलित आहे की साल्हेर हा युनेस्कोच्या नामांकनापर्यंत पोहोचलेला आहे. आपल्यासाठी बागलाणवासीय म्हणून ही फार गर्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. हो. सोबतच युनेस्कोचं नामांकन मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे. याच्यासाठी अनेक पातळीवरती अनेक तांत्रिक बैठका, साधारण 18 महिने चाललेला हा प्रवास आहे. अनेक तांत्रिक बैठका, संशोधनाच्या मोहिमा आणि अनेक रात्रंदिवसांचं संशोधन, अहवाल सगळं तयार करून हे यश आपण मिळवलेलं आहे. तर युनेस्कोच्या नामांकनामुळे काय होईल तर साल्हेरसोबतच तालुक्यातील इतर किल्ल्यांच्या सुद्धा विकासाला एक मोठ्या प्रमाणात एक संधी प्राप्त होणार आहे. नक्कीच. आणि जागतिक पातळीवरती साल्हेरची एक ओळख होणार आहे की साल्हेरचं युनेस्कोचं जे नामांकन आहे याच्यासाठी मराठा मिलिटरी लँडस्केप हा जो क्रायटेरिया आहे, ज्याला मराठा सामरिक भूक्षेत्र असं म्हटलं जातं, की ज्याच्यात मराठ्यांच्या इतिहासात लढलं गेलेले हे जे आमने सामनेचं मोठं युद्ध आहे, तर ते युद्ध आणि जेव्हा जगात कोणालाही मराठ्यांच्या युद्धनीतीचा अभ्यास करावासा वाटेल किंवा युद्धनीतीवरती चर्चा होईल, तेव्हा युनेस्कोच्या माध्यमातून साल्हेर हे एक नाव आणि साल्हेरचं जे युद्ध आहे याला जागतिक पातळीवर एक ओळख याच्यामुळे भेटते. नक्कीच. जसं आपल्याला वेरूळ आणि अजिंठ्याच्या लेण्या माहिती आहेत की त्यांचा झालेला विकास आपण बघतो युनेस्कोच्या नामांकनानंतरचा, तसाच विकास येथे होण्यासुद्धा अपेक्षित आहे. या नामांकनामुळे जगभरातील जे इतिहास अभ्यासक आहेत तर यांचं या गोष्टीकडे लक्ष वेधलं गेलं आहे. त्यामुळे साहजिकच ते आता साल्हेरवरती, या युद्धावरती, मराठ्यांच्या युद्धनीतीवरती अजून मोठ्या प्रमाणात संशोधन करून, अभ्यास करून एक नवीन इतिहासाचे दुवे आपल्यासमोर येऊ शकतात. सोबतच येथे मूलभूत सेवा सुविधांची आता निर्मिती होईल, ज्याच्यात आपण वाहतूक, दळणवळण असेल, वीज असेल, आरोग्य असेल, रस्ते असतील, हॉटेल्स असतील, लॉज असतील, याच्या सगळ्यांची मोठ्या प्रमाणात येथे निर्मिती होणार आहे. यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो आणि सोबतच मूलभूत सेवा सुविधांची निर्मिती झाल्यामुळे या सगळ्याच परिसराचा आता कायापालट होईल अशी एक अपेक्षा आहे. आणि साहजिकच आता आपली जबाबदारी सुद्धा तेवढीच वाढलेली आहे. कारण की जेव्हा एखाद्या गोष्टीला नामांकन भेटतं, त्याची चर्चा होते, तेव्हा पर्यटकांचा राबता वाढतो आणि पर्यटकांचा राबता वाढला की सहसा तिथे अस्वच्छता होते किंवा किल्ल्याचं पावित्र्य कुठेतरी ढासळलेलं बघायला भेटतं. तर एक शिवभक्त म्हणून आणि एक गडकिल्ले संवर्धन करणारी कार्यकर्ता म्हणून मला असंच वाटतं की विकासासोबतच वैचारिक पातळीवरती सुद्धा पर्यटकांमध्ये जर ते पावित्र्य भिनवता आलं तर ते अतिशय गरजेचं ठरेल. कारण की गडकिल्ले ही काही पर्यटन स्थळं नाही आहेत, तर ती आपली जिवंत ज्वलंत स्मारकं आहेत. तिथे आपल्या पूर्वजांनी रक्त सांडलेलं आहे. त्यामुळे येताना सुद्धा लोकांनी अतिशय त्या अस्मितेला धरून जर तिथे आलात आणि ते पर्यटन केलं तर ते त्यांच्यासाठीही आणि आपल्यासाठी सोयीस्कर ठरेल ही आशा आहे. खरंच, नक्कीच लोकांनी या गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे. श्रावणी, गडसंवर्धन ही फक्त सामाजिक चळवळ नाही, तर ती प्रत्येकावर परिणाम करणारी प्रक्रिया आहे. तर तुझ्या वैयक्तिक आयुष्यात किंवा तुझ्या जडणघडणीत याचा कसा वाटा आहे? बरोबर. तर मला असं वाटतं की गडकिल्ले संवर्धनासोबतच कोणतीही सामाजिक चळवळ ही तुम्हाला आतून समृद्ध करत असते आणि हा माझा एक व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून समृद्ध होतानाचा एक प्रवास आहे. मला पहिल्या दिवसापासून असं वाटतं की चळवळीने मला जिवंत, ज्वलंत आणि प्रस्तुत ठेवलंय. आपली मतं ठामपणे मांडणं असेल आणि सोबतच समाजातील इतर घटकांची सुद्धा आवाज बनण्याची ही एक आदर्श प्रक्रिया आहे असं मला वाटतं. माझं गडकिल्ल्यांवरती प्रेम होतं, त्या प्रेमाच्या पोटी, कुतूहलाच्या पोटी मी गडकिल्ले फिरत गेले, भटकत गेली. नंतर त्या गोष्टींची जतन, संवर्धन व्हावं की हे पुढच्या पिढीपर्यंत टिकलं पाहिजे हा विचार माझ्या मनात रुजला. त्याच्या माध्यमातून मग आता आपण जतन आणि संवर्धनाकडे वळलं पाहिजे हा विचार मी केला
आता अनेक मासिकं असतील, दैनिक असतील किंवा दिवाळी अंक असेल, याच्या माध्यमातून मी इतिहासावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करते. पण व्यक्तिगत पातळीवर एक मुलगी म्हणून हा एक प्रवास काही अंशी खडतर होता. कारण की एक काळजीपोटी असेल किंवा इतर घरच्यांच्या इच्छेपोटी असेल, आम्ही ज्या भागात भ्रमंती करतो, साधारण तिथे नेटवर्क नसतं. 3-3, 4-4 तासपर्यंतच्या एरियामध्ये नेटवर्क अवेलेबल होत नाही, किंवा अतिशय घनदाट अरण्य असतील, जंगलं असतील, घाटवाटा असतील, डोंगर, दऱ्या, कडे कपारी फिरताना कधीतरी असंही वाटायचं की आपण ही जी वाट निवडली आहे तर ही वाट आपल्याला कुठेपर्यंत घेऊन जाईल. पण मला असं वाटतं की ह्या वाटा तुमच्या आयुष्याच्या वाटांना आकार देतात आणि शिवरायांनी आणि शिवचरित्राने माझं पूर्ण आयुष्य व्यापून टाकलं आहे. आणि आता अगदी शेवटच्या श्वासापर्यंत शिवरायांची आणि महाराजांची इच्छा असेल तर हा जो गडकिल्ले संवर्धनाचा ही जी चळवळ आहे किंवा हा जो यज्ञ आम्ही पेटवला आहे, त्यात योगदान देऊन शेवटच्या श्वासापर्यंत या गडकिल्ल्यांचं जतन संवर्धन करून हा जो वैभवसंपन्न इतिहास आहे तो पुढच्या पिढीच्या हाती द्यावा हे मला वाटतं. कारण की मला असं वाटतं की ही गडकिल्ले आपली खरी मंदिरं आहेत, खरी शौर्य स्मारकं आहेत. आपल्या पूर्वजांनी 350 वर्षापूर्वी काहीतरी तरी पराक्रम केला आहे की त्याचं फलित म्हणून आज आपण हे अभिव्यक्ती, हे स्वातंत्र्य उपभोगतोय. आपल्या आजच्या स्वातंत्र्यासाठी कोणीतरी 350 वर्षापूर्वी घरादारावर तुळशी पत्र ठेवून युद्धभूमीवर लढलेलं आहे, कोणीतरी युद्धात लढता लढता घायाळ झालेला आहे, कोणीतरी आपला बाप गमावलाय, कोणीतरी आपले वडील गमावलेत, कोणीतरी आपला मुलगा गमावलाय या स्वराज्याच्या चळवळीमध्ये, आणि कोणीतरी मला वाटतं 4-5 तासांची झोपसुद्धा घोड्यावरच घेतलेली आहे. खरंच. त्यामुळे 350 वर्षापूर्वी त्यांनी दिलेल्या त्यागाची जाणीव करून त्याबद्दल आत्मीयता ठेवून हा इतिहास जपणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण की पुढच्या पिढीच्या हातीसुद्धा हा इतिहास देणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की गडकिल्ले ही आपली खरी अस्मिता आहे आणि ही अस्मितेची केंद्र टिकवणं गरजेचं आहे. तरच पुढच्या पिढीच्या हातीसुद्धा आपल्याला एक वैभव संपन्न इतिहास देता येईल. नक्कीच. शिवाजी महाराज म्हटलं की अंगावर काटा येतो आणि घडलेलं युद्ध जेव्हा आपण इतिहासात वाचतो तेव्हा आपल्याला कळतं की नाही बाबा, आपण खूप काहीतरी कमवलंय आणि खूप काही गमावलेलं सुद्धा आहे. तर श्रावणी, जो कोणी आज आपल्याला ऐकतंय, हा रेडिओ ऐकतंय, त्यांच्यासाठी किंवा आपल्या बागलाण तालुक्याच्या जनतेसाठी तू काय संदेश देशील? तर सर्वप्रथम मी या सगळ्यांना हाच संदेश देईल की मला व्यक्तिगत या गडकिल्ले संवर्धनाच्या चळवळीत सहभागी होऊन हेच वाटतं की शिवरायांनी हे जे स्वराज्य उभं केलं, हा जो सगळा रणसंग्राम उभा केला, हा काही केवळ फक्त इतिहासावर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी, गडकिल्ले संवर्धन करणाऱ्या लोकांसाठी आणि इतिहासासाठी काम करणाऱ्या लोकांसाठी हे स्वराज्य उभारलं नव्हतं. ते सगळ्यांसाठी होतं. ते 18 पगड जाती जमातीच्या लोकांसाठी होतं. त्यामुळे हे गडकिल्ले संवर्धनाचं कार्यसुद्धा सगळ्यांसाठी आहे. कारण की स्वराज्याचा उपभोग हा सगळ्यांनी घेतला आहे. त्यामुळे त्या त्यागाची, बलिदानाची जाणीव ठेवून आपणसुद्धा आमच्या दुर्गवीरच्या या कामामध्ये आणि गडकिल्ले संवर्धनाच्या या कार्यामध्ये सहभागी व्हावं असं आव्हान मी करू इच्छिते. थँक्यू सो मच श्रावणी. श्रोते हो, आज आपण दुर्ग संवर्धनाची कहाणी एका दुर्ग सेविकेच्या आवाजातून ऐकली. श्रावणी बच्चा हिच्याशी झालेल्या या संवादातून नक्कीच किल्ल्यांविषयी आपला अभिमान वाढला असेल आणि संवर्धन कार्याबाबत नवी प्रेरणा देखील तुम्हाला मिळाली असेल. आपल्या वारशाचं रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने छोटासा तरी हातभार लावला पाहिजे, तरच पुढच्या पिढीला आपण ही समृद्ध परंपरा देऊ शकू असं मला वाटतं. तर श्रावणी, या सुंदर संवादासाठी आणि श्रोत्यांशी अनुभव शेअर केल्याबद्दल तुझं मनपूर्वक आभार. हो, धन्यवाद. तर मंडळी, मी आहे तुमची होस्ट RJ पूजा. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा डिवाइन रेडिओ 90.8 कम्युनिटी रेडिओ, अर्थातच हृदयांना जोडणारी लाईन. धन्यवाद.